राजकारणाच्या दबावामध्ये असं 12,000 नावं जी आहेत ती वगळली गेली होती. साधारण आठवडाभरापूर्वी तुम्ही म्हटलं होता. त्यानंतर त्यामध्ये काही झालेलं आहे का? त्याच्यामध्ये काही नावं त्यांनी परत ॲड केलेली आहेत, परंतु माझं म्हणणं असं आहे की ज्यांची नावं गाळली आहेत त्यांना ती कारणं द्यावी लागतील. काही कारणं मला अशी कळली की मोबाईल नंबर नाही म्हणून नाव गाळलंय. आता मोबाईल नंबर काय मॅन्डेटरी नाही आहे. एखाद्या माणसाकडे ग्रॅज्युएटकडे मोबाईल नसू शकतो. अशी एकदम क्षुल्लक आणि फालतू कारणं पण दाखवलेली आहेत. याच्यावरती मी आता इलेक्शनच्या नंतर बोलीन, पण आता निवडणूक प्रक्रिया चालू आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत पार पडू दे. तुमच्या समोर उभे आहेत आणि त्यांचं आव्हान तुम्हाला वाटतं का? मी निवडणूक लढताना समोर कोण उभा आहे कधीच बघत नाही. निवडणूक लढताना मी माझा पक्ष, माझे कार्यकर्ते, आमची पक्षाची ताकद, आमचे आशीर्वाद याच्यावरती निवडणूक लढत असतो. मी 100% विजयाबद्दल आश्वासित आहे. मला खात्री आहे की मुंबईतील पदवीधर जनता ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पाठीशी उभी राहील.